सोलापूरच्या जुना विजापूर नाका गरिबी हटाव झोन क्रमांक 1 ते एजी पाटील रोड परिसरातील कथित अनधिकृत बांधकाम हटाव मोहिमेला स्थगिती मिळाल्यानंतर स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा केला। एकमेकांना मिठाई भरवत त्यांनी सोलापूरच्या खासदार ज्योती वाघमारे यांचे आभार मानले। या भागातील नागरिक व दुकानदार गेल्या अनेक दशकांपासून वास्तव्यास असून व्यवसाय करत आहेत। महानगरपालिकेकडून अनधिकृत बांधकामांच्या नोटिसा मिळाल्यानंतर व्यापारी व नागरिकांनी एकत्र येत पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि राज्य शासनाकडे आपली बाजू मांडली होती। ही वसाहत 1976 पासून शासनमान्य झोपडपट्टी म्हणून अस्तित्वात असल्याचा दावा त्यांनी केला होता। नागरिकांच्या मागणीची दखल घेत खासदार ज्योती वाघमारे यांनी मंत्री उदय सामंत यांच्यासह पाठपुरावा केल्यानंतर कारवाईला स्थगिती देण्यात आली। त्यामुळे दिलासा मिळालेल्या व्यापारी व रहिवाशांनी जल्लोष करत खासदार वाघमारे यांच्या हस्तक्षेपाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली। विजापूर रोड आणि परिसर या परिसरातील सर्व नागरिक आत्ता आपल्याला जल्लोष करताना दिसले। त्याचं एकमेव कारण म्हणजे गेले 40 वर्षापासून हे इथंच राहतात आणि हे घरं त्यांच्या मालकीचे आहेत। त्यांच्या मालकीची घरं असताना देखील कुणी आपल्या प्रशासनाने त्यांना तुमच्या घरातून तुमची घरं आम्ही पाडणार आहोत आणि तुम्ही घरातून बाहेर निघा असा आदेश केला होता, नोटीस दिली होती। मग ही 40 वर्षापासून म्हणजे जवळजवळ 4 पिढ्या ही लोक इथं राहतात, हे लोक जाणार कुठं? तर त्यांनी त्वरित आदरणीय आमच्या नेत्या ज्योतिताई वाघमारे यांच्याकडे धाव घेतली आणि ताईंना सगळी अडचण सांगितल्यानंतर ताईंनी त्या दिवशी त्यांचा बड्डे असताना देखील त्यांचं मला इथं विशेष आभार मानायचा आहे। त्यांचा बड्डे असताना देखील त्यांनी बड्डेला जास्त महत्त्व न देता इतर व्यक्तींच्या म्हणजे सगळ्या समाजाच्या लोकांच्या भावनाला त्यांनी महत्त्व दिलं आणि त्यांनी डायरेक्ट सगळ्यांना घेऊन डायरेक्ट उपमुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांची भेट करून दिली। त्यांच्यासमोर या सगळ्यांनी गाऱ्हाणं मांडलं, त्यांना निवेदन दिलं आणि आम्ही तिथून इथं परत आलो। इथं आल्यानंतर पुन्हा एक नोटीस निघाली की असं हे घरं आणि सोरेगावपर्यंतचं हे आपण पुन्हा काढणार आहोत। त्यानंतर पुन्हा उदयजी सामंत साहेब इथं आले, त्यांना देखील सर्वांनी त्यांचं गाऱ्हाणं मांडलं आणि साहेबांनी देखील चांगलाच फॉलोअप घेतला आणि जवळजवळ 1000 ते 1200 लोकांवर याचा परिणाम होणार होता। ते लोक बेघर होणार होते। त्या सगळ्या लोकांना एक दिलासा मिळाला आहे, समाधान मिळालं आहे की या ज्योतिताई वाघमारे आमच्या भगिनी खासदार आदरणीय त्यांच्याकडून हे एवढं मोठं काम थांबलेलं आहे आणि हे सगळेजण त्याविषयी जल्लोष करत आहेत, आनंद व्यक्त करत आहेत। धन्यवाद। गेल्या 3 महिन्याखाली सोलापूर महानगरपालिका यांच्या वतीने एक आदेश आला की विजापूर रोड परिसरातील म्हणजे हनुमान मंदिर विजापूर नाकापासून ते एजी पाटील कॉलेजपर्यंत जे काही अधिकृतच आहे ते सगळे, पण त्यांनी अतिक्रमण झाल्या म्हणून असं नमूद दाखवून इथले अतिक्रमण पाडायचं असं विषय हाती घेतलं होतं आणि सध्याला आहे ते 30 मीटरचा रस्ता याला 27 मीटर अजून वाढवून इथलं रोजगार जो आहे तो सुद्धा बंद करण्याचा त्यांचा डाव होता। परंतु हे सगळं अधिकृत आहे हे आम्ही समजून सांगून देखील त्यांनी आम्हाला कोर्टात जावा या गोष्टी सांगत होते। मग गेल्या 3 महिन्याखाली आम्ही सर्व इथले विजापूर रोड येथील सर्वांनी एक होऊन आम्ही महानगरपालिका आयुक्तांना भेट घेतली। तिथून सुद्धा आम्हाला काही रिस्पॉन्स भेटला नाही। मग आम्ही तिथून महापौरांकडे गेलो, महापौर देखील पॉझिटिव्ह बोलले आमच्याशी आणि त्याच्यानंतर वैभव जवळकोटे म्हणा, सर म्हणा, बाकी सगळेच इथले व्यापारी जे कोणी आहेत सगळे एकवटले आणि आम्ही सर्वांनी मिळून एकनाथ शिंदे साहेबांकडे जायचा निर्णय घेतला आणि काही जणांनी गेलं। तिथे गेल्यानंतर एकनाथ शिंदे साहेबांनी तात्काळ जे असेल ते कारवाई करा ह्याच्यावरती, म्हणजे थांबवा, ह्याला स्थगिती द्या आणि ह्याच्या मागचं श्रेय पूर्ण ज्योतिताई वाघमारे यांना आहे। कारण त्यांनीच आपल्याला त्यांचे सरांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचं वाढदिवस होतं त्या दिवशी त्यांनी आम्हाला सर्वांना मुंबईला घेऊन जाऊन हे विषय थांबवण्याचा तिथं आदेश काढण्यात आला। आम्हाला काही दिवसांखाली विजापूर नाका गरिबी हटाव झोपडपट्टी 1 ते एजी पाटील कॉलेजपर्यंतचे सर्व बांधकामे मालकी हक्काचे अनधिकृत ठरवून महापालिकेकडून बांधकाम पाडण्याचे कळवण्यात आले। याबाबत आम्ही आमचे राज्यसभा खासदार माननीय डॉक्टर ज्योतिताई वाघमारे यांची भेट घेतली। ज्योतिताईंनी याबाबत खबरदारी घेत आमच्यासारख्या सर्वसामान्यांना माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांची व माननीय उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घडवून दिली। यांच्या माध्यमातून व ज्योतिताईच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आम्हा सर्वांना ह्या मोहिमेची स्थगिती मिळाली आहे।
ताईच्या ह्यावरून ताईचे आपुलकी व बांधिलकी ह्यातून समजून येते. आमच्या सर्व विजापूर रोड व्यापारी संघाच्या वतीने आम्ही ताईचे मनपूर्वक आभार मानतो. असे एकूण किती व्यापारी होते आणि किती दिवस तुम्ही पाठपुरावा केला? जवळपास 280 दुकाने होते व घरं आणि जवळपास 800 ते 900 लोकांच्या रोजगाराचा प्रश्न होता. यामुळे ताईंमुळे या सर्वांचे रोजगार वाचले आहेत.